तर आता रिक्षा टॅक्सीनं रोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे, कारण रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं किती रुपयानं वाढू शकतं बघा। मुंबईकरांनो, तुमच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे, कारण रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येतोय। परिवहन विभागानं याला मंजुरी दिली तर तुमच्या खिशाला फोडणी बसलीच म्हणून समजा। या प्रस्तावानुसार रिक्षाचं भाडं 1 रुपयानं वाढणार आहे, तर टॅक्सीचं भाडं 2 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। साध्या रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये, त्यात 1 रुपयाची वाढ करण्याची मागणी आहे। भाडेवाढ झाल्यास किमान भाडं 27 रुपये होईल। टॅक्सीचं किमान भाडं सध्या 31 रुपये, 2 रुपयांनी ते वाढवावं असा प्रस्ताव आहे। दरवाढीनंतर टॅक्सीचं किमान भाडं 33 रुपये होईल। टॅक्सी चालकांनी किमान भाडं 2 रुपयांऐवजी 4 रुपयांनी वाढवावं अशी ही मागणी केली आहे। भाडेवाढ म्हणजे काय, आता या महागाईमुळे काय भाग्य, आमचा धंदा पण एवढा हे होत नाहीये एवढा, तरी पॅसेंजर तरी बसले पाहिजे। भाडेवाढ करून पॅसेंजर तरी बसले पाहिजेत ना आपल्या गाडीमध्ये, असं ह्याच्यात तर काय याला भाडे वाढायला काय आहे ना, गॅस पण वाढलेला आहे, सगळंच काय वाढलेलं आहे। महागाईच्या हिशोबाने 1 रुपया तसा बघायला गेला तर कमीच आहे। आता महागाई तरी एवढी वाढत चालली, गॅस वाढत चाललेला आहे, त्याच्यामुळं परिवहन विभागाने जरा विचार करावा की जास्तीत जास्त त्यांनी दिलेला आहे, जरा जास्त वाढवून दिले तर ते बरं होईल। मला तर वाटतं मीटर वाढलंच पाहिजे महागाईच्या दृष्टीने। आजकाल परवडत नाही टॅक्सी चालू तर म्हणून मीटर वाढलंच पाहिजे, 4-5-10 रुपयांनी वाढलं पाहिजे। CNG पण वाढलाय, परवडत नाही। इंधन दरवाढ झाल्यानं तर इतर खर्च वाढल्यानं रिक्षा टॅक्सी चालवणं परवडत नसल्याचं चालकांचं म्हणणं आहे। यामुळे त्यांनी भाडेवाढीची मागणी केली आहे। दुसरीकडे प्रवाशांनी मात्र या प्रस्तावित भाडेवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। असं बघायला गेले तर फ्यूलचे जे प्राइजेस आहेत ते पण वाढले आहेत। मग 1 रुपया किंवा 2 रुपयाने जर ते लोक प्राइजेस वाढवत आहेत तर केली पाहिजे माझ्या हिशोबाने, कारण ते पण त्यांच्या घरसाठी कमवत आहेत, ते स्वतःच्या खिशातून थोडी टाकणार। केले तरी चालेल, नाही केले तर काय फरक नाही पडत, काय नाही फरक पडत। जेवण 70चा जेवण 100ला झाला ते नाही फरक, आता काय फरक पडणार आहे, काय नाही फरक पडत। रिक्षाची भाडवाढ करण्याची काय फरक नाही पडत, रिक्षा हो टॅक्सी हो बस हो, काही नाही फरक पडत। हे मुंबई आहे, रुकी तो गाडी चलती का नाम खटारी। हा, सर्वसामान्य प्रवाशांना थोडंसं हे होतं आहे त्याचं। काय सर्वसामान्य म्हणजे पुष्कळ आता टॅक्सीने आणि जाणारे म्हणजे सर्वसामान्यच माणसं असतात, त्याच्यामुळे कसं आहे की भाडेवाढ नको व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे। इराण अमेरिका युद्धामुळे इंधनाची टंचाई निर्माण झाली होती, सोबतच दरवाढही झाली होती। याचा सगळ्याच क्षेत्रांना फटका बसलाय। खर्च परवडत नसल्यानं रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ होईल, मात्र त्यांच्याप्रमाणे खर्च परवडत नसलेल्या आमच्यासारख्यांचा काय असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकर विचारतायत। रिजवान शेखसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।